नमस्कार, आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र न्यूज। आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक अध्यक्ष तसेच अयोध्या प्रभू श्रीराम मंदिर आंदोलनाचे जनक डॉक्टर प्रवीणजी तोगडिया यांच्या हिंदुत्ववादी विचारधारेवर विश्वास व्यक्त करत देवगिरी प्रांतातील आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल संघटनेत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी जम्बो प्रवेश केला। यावेळी पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भाऊ पाटील यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। तसेच भूपेंद्र बेलदार यांची सोशल मीडिया प्रमुख, कोशी दिदी यांची किन्नर आखाडा प्रमुख, मृत्युंजय गायकवाड यांची ओजस्विनी महिला तालुका प्रमुख, नितीन वाकोडे, बंटी पाटील, सागर पाटील, गौरव पाटील, आदेश पाटील आणि जय बागुल यांची शहर मंत्री, तर कुंभार भूषण, कृष्णा पाटील, संदीप भाऊ चौधरी, रोहित पाटील आणि सोपान शिंपी यांची सहमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली। तसेच सोयगाव प्रखंडातून आप्पाभाऊ वाघ व ईश्वरभाऊ सपकाळे, भडगाव शहरातून भद्राभाऊ माळी व बंटी धनगर, तसेच एरोंडल प्रखंडातून चेतनभाऊ चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला। या कार्यक्रमाला प्रवीण कोळी, राष्ट्रीय बजरंग दल जळगाव जिल्हा मंत्री, महंत कमलगिरी महाराज, नागाबाबा आखाडा, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद जळगाव जिल्हा मंत्री, राहुल सुनील चौधरी, राष्ट्रीय बजरंग दल जळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष, अविनाश कुलकर्णी, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल देवगिरी प्रांत जळगाव जिल्हा सहमंत्री, संतोष भाऊ सोनवणे, चाळीसगाव तालुका उपाध्यक्ष, तसेच ओजस्विनी महिला प्रमुख रोशनी छजलाणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।